पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दुरी वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी शरण ये का जनार्दन शरण ये का जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जो विहरी प्राचनाची दोरी विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन टाळी टाळी हा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरणा संतांची दुसऱ्या चरणा संतांची दुसऱ्या चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुक या देवा यावरीन करावा आहे तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तो चेतो हा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वचन आहे का कमळापते वचन आहे वचन आहे का कमळापते माझे रंका जीविनाती माझे रंका जीविनाती कर जोडे तो पते का
माझी रंगाची विनत कर जोडतो कथे काळे आपण असावे जवळे वचनाच्या कवळामध्ये माझी रंगाची विनंती कर जोडतो कथे काळे आपण असावे जवळे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा हे निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावी संसारी जोरी प्राचनाची दोरी विठाला 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 विठाली कवरला हरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवानाची जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठाला 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी अनंत कला अनंत कृपा निधान भक्त करूवरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे आणि या अभंगातून माझ्या नाथ महाराजांनी मृत्यू लोकांमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला या ठिकाणी उपदेश या अभंगातून केलेला आहे आणि 2 दृष्टांत या अभंगामध्ये आहेत अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामध्ये बाबा दृष्टांत 2 आहेत या 2 दृष्टांतामध्ये या मृत्यू लोकांमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला संसारी लोकाला पारमार्थिक लोकाला जेवढे महाराज या ठिकाणी शेतकरी आहेत त्या लोकांना जेवढे नोकरदार आहेत त्या लोकांना जेवढी लोक या मृत्यू लोकांमध्ये सुशिक्षित लोकांना सुद्धा श्रीमंत गरीब सगळ्याच लोकांना या ठिकाणी माझे नाथ महाराज उपदेश करतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती हा उपदेश माझ्या शांती ब्रह्म पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या ठिकाणी या अभंगातून केलेला आहे सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा परिहार किम निमित्तानं सेवा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे महाराज किम निमित्तानं सेवा या ठिकाणी सांगणं कैलासवासी वैकुंठवासी आदरणीय आजोबा समान असणारे नानासाहेब धोंडीबा काळे बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा फुलाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांच्या पश्चामध्ये बाबांच्या खांद्याला खांदा देऊन ज्यांनी हा मोठा काळी परिवारामध्ये संसार पेलला त्या श्रीमती सुशीला नानासाहेब काळे पाटील आणि त्यांना 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे श्री सुरेश नानासाहेब काळे श्री सुहास नानासाहेब काळे आणि 1 मुलगी आहे मुलगी नाही काही इथं लिहिले म्हणून होय का मुलगीच आहे ना हा मला इथं लिहून दिलंय व हा सौ ज्योती विश्वास भोसले आणि जे या ठिकाणी नातो आहेत या घरचे अजित किशोर काळे असतील आणि अभिजित किशोर काळे असतील काळे परिवाराने काळे परिवारावरती प्रेम करणारे आप्तिष्ट पाहुणे मंडळी समस्त ग्रामस्थ
समस्त या ठिकाणी गावातील भजनी असतील, सर्वस्त अधिकारी मंडळी असतील, बाहेरगावाहून आले पाहुणे मंडळी आहेत, ग्रामस्थ आहेत, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या ठिकाणी माझ्या समेत आलेले गायनाचार्य हरिभक्त पारायण आमचे विठ्ठल मामा कदम असतील, या ठिकाणी जळगावचे मला या फॅट्यानं ऐकू येणार एक मिनिट, खोमने महाराज, वा, या ठिकाणी जळगावचे आदरणीय आमचे खोमने महाराज या ठिकाणी उपस्थित असतील. सुंदर असा पकवास तुम्ही मागापासून ऐकताय ते आमचे महेशजी महाराज ढोबळे असतील आणि आमच्या सोनवडी गावचे सर्वच असलेले भजनी मंडळ असतील, आमचे हार्मोनियम वादक असतील, ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे. आपल्या गावातलेच या ठिकाणी तरुण तडफदार मुलगा या ठिकाणी एक व्यवसायामध्ये पदार्पण करत आहे आणि सुंदर सिस्टीम लावली बरं का तुम्ही. चांगल्याला जमत नाही असली लावली, नाहीतर हो माझ्या लक्षात आलं की आपल्या तिथं त्या देशमुख कॉलनीमध्ये तुम्हीच होता ना. सुंदर अशी सिस्टीम लावली आणि कृपा आशीर्वाद तुमच्यावर देवाचा आहे, त्याच्यामुळे काळजी करायची नाही, भेचं नाही अजिबात. कुठल्याच कीर्तनकाराला भेचं नाही, तुमच्या हातात सगळ्या नाड्या आहेत त्या. तुम्ही एक बटन ओढलं की मरतं यावं ती इथं. त्यामुळं सुंदर असा व्यवसायामध्ये पदार्पण आपले तरुण मंडळी या ठिकाणी करत आहेत. तुमचं नाव काय? गणेश मोरे. गणेश साहेब मोरे, तुम्ही या ठिकाणी सुंदर अशी सिस्टीम लावलेली आहे. तुमच्याही चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. तुम्ही सर्वजण पाहुणे मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. विनेकरी बाबा असतील, महिला मंडळी असतील, पुरुष वर्ग असतील आणि या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी बघतोय आणि महाराष्ट्र बी बघतोय. हितनं जाती ती येते ती सगळी बर का. काळे सर थेट प्रक्षेपण लावलंय महाराष्ट्रामध्ये. आपला कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला लिंक पाठवतो, मी पाठवायला सांगतो तुमच्या मोबाईलला. अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी कोण पाहुणे मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले नसतील, सरांनी कोणाला भजनी मंडळाला सांगितलं नसेल ते आले नसतील काही, त्यांच्यासाठी थेट प्रक्षेपण आहे. काळजी करायची नाही, सगळ्यांना कार्यक्रम दिसतोय. ते म्हणजे यूट्यूब वरती अनेक महाराज चॅनल आहेत, पण आमच्या यूट्यूब वरती CMK असा एक चॅनल आहे. त्या चॅनल वरती सुंदर असं या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. कोण आलं नसेल 2 दिवसांनी बघितलं तर चालेल, हाय असा कार्यक्रम आपल्याला सर दिसणार आहे. ते म्हणजे आमचे चैतनजी खिलारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही दर्शन घेतो. CMK चॅनल आहे यूट्यूब चॅनलला. तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. एवढा सुंदर कार्यक्रम आहे, कुठल्याही गोष्टीची या ठिकाणी कमी नाही. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्ही सर्वजण, तुमच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, दिव्यता आणि शांतता. विठाला 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 विठाला. शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांनी हा अभंग या ठिकाणी गात्यामध्ये लिहिलेला आहे. पक्षी अंगणी उतरती उपदेश. महाराज या प्रत्येक जीवाला या ठिकाणी उपदेश केलेला आहे. मग उपदेश करावा का? उपदेश करण्याचा अधिकार आहे का? उपदेश कोणी करावा? लक्षपूर्वक आहे का? ज्या माणसाला अधिकार आला बाबा, त्या माणसाने उपदेश केला तर माणसं ऐकतात. माणसं अलीकडे कोणाचं बी ऐकत नाहीत. माणसं कशाला कोणाचं ऐकतात? एवढीच जागा बाबा चांगली राहिली, एवढीच जागा आपली चांगली राहिलेली, ह्याच्यावरून चांगल्या गोष्टी महाराज सांगितल्या जातात. बाकीचं व्यासपीठ दुसरं राहिलं नाही आता महाराज ऐकण्यासारखं. या ठिकाणी लोक खाली बसून सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकतात आणि चांगल्या गोष्टी महाराज या गादीवरून सांगितल्या जातात. अधिकारी माणसाचं लोक ऐकतात. पण तुम्हा आम्हाला संत महात्म्यांनी उपदेश करायचं कारण काय? कारण संत महात्म्यांना जी तळमळ या ठिकाणी जीवाविषयी आहे, तुमच्या लक्षात येणार नाही. आई वडिलांना तळमळ मुलांविषयी आहे. कारण आपली मुलं वाईट वळणाला जाऊ नयेत, चांगल्या रस्त्याने पदार्पण त्या मुलांनी जर केलं तर महाराज योग्य ठिकाणी त्या ठिकाणी ते पोचणार आहेत. तसं संतांना सुद्धा या जीवाविषयी वाटतं. या जीवानं या ठिकाणी कधी सुद्धा गुंतून राहू नये. कारण का? 84 लक्ष योनी आहेत. या 84 लक्ष योनीमध्ये जर तुम्ही आम्ही गुरफटत राहिलो तर महाराज तुम्हा आम्हाला मुक्ती कधीच भेटणार नाही. देवाच्या पायापाशी जागा कधीच भेटणार नाही. म्हणून या
प्रत्येक जीवाला उपदेश करताना माझे नाथ महाराज एक चिंता व्यक्त करत आहेत, उपदेश करत आहेत, पण चिंता व्यक्त करत आहेत. संतांची चिंता वेगळे, तुमची आमची चिंता वेगळे. संसारी लोकांची चिंता वेगळी आणि तुमची पारमार्थिक लोकांची चिंता वेगळी. संसारी लोकांची काय चिंता आहे हो? आपल्या हातात काय आहे हो? आपल्या हातात जर काय असतं तर आपण सगळं थांबवलं असतं जागची जाग्यावर. बरोबर आहे का नाही? पद जाऊन दिलं नसतं, वय जाऊन दिलं नसतं पुढं. आपल्या हातात काय नाही, काळजी करू नका. मला सांगा, संसारी लोकांची काय तळमळ आहे हो जीवनामध्ये? एकच तळमळ आहे, एकच फक्त ध्यास लोकांना राहिलेला आहे. महाराज काय नाही बर का, वाढावे संतान, गृही वाहे धनधान्य. पैसा अडका धनधान्य सगळ्या गोष्टी घरी आल्यानंतर आम्हाला दुसरे काहीची कोणाचीच गरज नाही. लोकांना, संसारी लोकांना सहज म्हणाय गेलं का नाही, नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर 84 लक्ष योनीमधून तुमची सुटका होईल. तरी लोक म्हणतात, महाराज पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, आणि बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू. पैसा म्हणजे माझा परमेश्वर आहे महाराज, बायको म्हणजे माझी गुरु आहे, आणि बाल बच्चे माझे म्हणजे साधू संत आहेत. पोरं बाळ म्हणजे माझी साधू संत आहेत महाराज. सेवा करायची कोणाची? म्हणून लक्षात असू द्या, चिंता लागून राहिली. कशाची चिंता आहे बा आपल्याला? काय नाही बर का महाराज, आता ऊसाच्या टोळ्या आल्यात आहे, एवढं ऊस गेला का नाही बघा, माझी चिंताच गेली बघा. बर ऊस बी गेला, नेला ऊस बी नेला मामा. ऊस गेल्यावर तर चिंता गेली का हो? नाही नाही. दर किती देते ती, दर पाडते ती का काट्या मारते ती, काय असल्या गोष्टी आपल्या मनामध्ये येत्या. ऊस गेल्याबरोबर आपल्याला सुद्धा महाराज चिंता लागून राहिली. महाराज ऊस गेलाय, एवढी पाचट पिटवून दिली की बघा माझी मागची चिंताच गेली. बर पाचट बी पेटवली. चला साध्या भाषेमध्ये कीर्तन करतोय आम्ही, तुम्हाला समजल असं. नाहीतर मला ब्रह्मन माया सुद्धा लय काय काय येते, पण मी हे या ठिकाणी सांगणार नाही. ऐका, पाचट पेटवल्या बरोबर चिंता गेली का महाराज? नाही ना. जावा परत एकदा. गेली का तुमची चिंता? नाही नाही. आता पाचट पेटवली, आता एकदा बघा ऊस चांगला बांधून काढला की माझी चिंताच गेली बघा. अय जाती का चिंता? ऊस बांधून काढला, खाया टाकली की चिंता गेलीच बघा, पाणी दिलं की चिंता गेलीच बघा. आओ ही चिंता संसारी लोकांची थांबत नाही. संसारी लोकांची चिंता थांबत नाही, पण पारमार्थिक लोकांची, संत महात्म्यांची, साधकाची चिंता वेगळी. काय हो चिंता आहे साधकाची? काय चिंता आहे पारमार्थिक लोकांची? कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. महाराज पारमार्थिक लोकांची चिंता एवढीच आहे, जो परमार्थात बुडालाय ना, त्या पारमार्थिक लोकांची एवढी चिंता आहे. महाराज माझा उद्धार कधी होईल, कधी माझा उद्धार होईल, कधी माझा उद्धार होईल, कधी माझा उद्धार होईल. आहे का नाही? काय झालं, संसारी लोक हे कधीच संसार सोडत नाहीत. एक म्हातारं मरायला लागलं होतं, लक्षपूर्वक ऐका. संसारी लोकांची चिंता लगेच सुटत नाही. पाक मरायला लागलं तरी महाराज संसाराची चिंता राहते. एक म्हातार मरायला लागलं होतं, मारणारच होतं 2-3 दिवसात, फक्त आता पालत झोपावलं की जीवच जाणार आहे. सगळी पोरं गोळा झाली. पोरं म्हणले आता काय करायचं. झोपता झोपता फक्त उठून बसावलं म्हाताऱ्याला. बसावल्याबरोबर म्हाताऱ्यानं फक्त परिसरामध्ये नजर टाकली, घराच्या परिसरामध्ये नजर टाकली.
फक्त म्हातारं म्हणायला लागलं वाके वाके वाके. पोरं म्हणायला लागली, जाताना सुद्धा म्हातारं म्हणायला लागले वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव. काय का असं ना, 50,000चं एक इंजेक्शन मारलं डॉक्टर कडून आणून. म्हणजे शेवट तरी नाव घेऊन जाऊन द्या, 50,000 गेलं तरी. 50,000चं एक इंजेक्शन मारलं आणि म्हातारं बोलायला लागलं, अरे किती उशीर झाला सांगतोय, वासरू किरसुरी खाताया. शेवट तरी मामा संसार सुटतोय का माणसाचा? शेवट तरी संसार सुटतोय का? या संसारामध्ये गुरपटल्यामुळं आपल्याला या जीवाशी कनेक्शन निर्माण झालं. स्वामी विवेकानंदांपाशी एक गृहस्थ आला. गोड आहे का? स्वामी विवेकानंदांपाशी एक गृहस्थ आला. स्वामींना विचारलं, स्वामी माझ्या घरची आई गेलेली आहे, माझ्या घरचे वडील गेलेले आहेत, मला खूप दुःख झालंय, काय करू मी? स्वामींनी सांगितलं, एक काम कर, जा गावामध्ये जा आणि गावामध्ये गेल्यानंतर ज्याच्या घरचा माणूस गेलेला नाही तिथनं एक मुठभर तांदूळ घेऊन ये. गोड आहे का बरं का? एक मुठभर तांदूळ घेऊन ये. तो गृहस्थ गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्याबरोबर ऐका बरं का, गावामध्ये गेल्याबरोबर त्या गृहस्थ गावामध्ये फिरला. प्रत्येक महाराज घरामध्ये विचारलं, तुमच्या घरचा माणूस गेलाय का? कोण कोण म्हणायचं आई गेली, कोण म्हणायचे आजोबा गेले, कोण म्हणत होतं वडील गेलेत, कोण म्हणत होतं बहीण गेली, कोण म्हणत होतं मुलगा गेलाय. मुठभर सुद्धा बाबा त्याला तांदूळ भेटले नाहीत. स्वामी विवेकानंद पाशी आल्यानंतर स्वामींनी सांगितलं, आणलं का तांदूळ? ती म्हणला नाही. का? कारण प्रत्येक घरचा एक ना एक माणूस गेलेला आहे. मग आपण वाईट वाटून घ्यायचं कारण काय? कारण एक लक्षात असू द्या, तुम्ही आम्ही म्हणतो हा देह माझा आहे, हा देह माझा आहे, हा देह माझा आहे. माझा डोळा दुखायला लागला, माझा पाय दुखायला लागला, माझा हात दुखायला लागला. अहो हा देह आपला नाहीच. देह काळाचे धन कुबेराचे, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझा आहे. आपल्याला दुःख कशामुळे आहे संसारामध्ये, प्रपंचामध्ये? माझं म्हणलं की दुःख आहे. संत महात्मे सांगतात, माझं म्हणलं की तुम्हाला दुःख होणार आहे. पाहुणा घरी आल्याबरोबर आपण सांगतो, पाहुणं बरं आहे का? काय म्हणले, बरं आहे, काय अडचण नाही, चला बंगला दाखवतो, नवीन बांधलाय, इथं बेडरूम आहे, इथं हॉल काढलाय, इथं किचन आहे. आम्हाला सुद्धा लोक दाखवते ना, कुठं गेलं की महाराज चला चहा प्यायला. मी काय चहा पित नाही, दूध बी घेत नाही, तरी पण पाणी तरी घ्या चला. मग मला लक्षात येतं, बाबा हे ना बंगला बोलायला काय बघायला बोलावलेला आहे. आणि बंगला बघायला गेल्या बरोबर आम्हाला दाखवते ती, महाराज का इथं हॉल बांधलेला आहे मोठा, असा टीव्ही ठेवाय जागा आहे, किचन आहे, बेडरूम आहे. आम्ही सहज म्हणलं का नाही, होय देवघरा कुठे? तेवढं बघा जागाच पुरली नाही देवघराला, काय डबऱ्यात घालायचा का बंगला? पाहुण्याला आल्याबरोबर आपण म्हणतो, पाहुणं या लिंबापासून त्या बाबळीपर्यंत या पट्ट्याचीच आहे बघा, आधी मध्ये कोणच नाही. मध्ये घुसायचा एक जणांनी प्रयत्न केला होता, पण 2 लाख जास्त दिलं बघा. 2 लाख जास्त दिलं. या पट्ट्याचीच आहे. खालनं जमीन हसत असते आपल्याला, जमीन हसती आणि हसती बरं का जमीन आपल्याला, फक्त आपल्या लक्षात येत नाही. जमीन हसते आपल्याला. जमीन म्हणते, बाबा अरे तुझा आजा बी असाच म्हणायचा, तुझा आजा असाच म्हणायचा माझी आहे, तुझा पंजाबी असाच म्हणायचा माझी आहे. अरे आजा असा म्हणायचा माझी आहे, त्याला वरल्या तुकड्यात धन दिली. तुझा पंजाबी असा म्हणायचा, त्याला मधल्या तुकड्यात धन दिली. आता तू म्हणतोय ना माझी आहे, तुला खालचं तुकडं तयारच आहे, ध्यानात असू दे बात. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पण तू तोई,
घाल्यावल्यामुळं नाती तुटत गेली. आता नात्यामध्ये दरार आली महाराज. कशामुळे झालं माहितीये काही? पैसा जास्त झाला व लोकांकडं. पैसा जास्त झाल्यामुळं भावाला भाव मानना, बहिणीला बहीण मानना. नाही, पैशामुळं माणसाच्या अंगामध्ये एक गर्व निर्माण होतो. बाबा, माझ्याकडे लय मोठी गाडी आहे, माझ्याकडे लय मोठा बाबा बंगला आहे, माझ्याकडे लय मोठं सोनं आहे, असं म्हणलं की अहंकार निर्माण झाला आणि संसारामध्ये आणि नात्यांमध्ये दरार पडली महाराज. आता आपल्याकडून भलं मोठं रस्तं गेला हो. कुणाच्या महाराज रानातनं रस्तं गेलं, भावा बहिणीचं चांगलं चाललं होतं, त्या रस्त्यानं घोटाळा केलाय हो. राखी पौर्णिमेला बहीण आली नाही, भाऊ बी गेला नाही का, रस्ता गेला जमिनीतनं. बहीण म्हणली काय काय सांगू नको, 2 कोटी पाहिजे ते मला. भावानं फोन केला, वय ग ताय, हॅलो ताय. ताय म्हणते अरे दादा आवाज ये नाही, परत करती फोन. परत करती म्हणले की मग पाहुण्याला विचारलं, भावाचा फोन आलता, सही मागत होता. मी ऐकलंय पण फोन ठेवलाय मी. असं म्हटल्या बरोबर भावाला परत एकदा फोन करते, अरे आवाज येत नव्हता, बोल की. काय नाही, सही पाहिजे तुझी. सही पाहिजे म्हणलं की बहीण तिकडून म्हणती, अरे खरंय तुझं सही दिली असती, पण ती काय म्हणत ते. दरार पडली महाराज नात्यांमध्ये. कीर्तन थोडी ऐकायचं पण चांगले ऐकत जा. लय गोंधळण काय अजिबात काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. कीर्तन थोडी ऐका महाराज, पण संसारामध्ये परमार्थामध्ये कसं वागायचं हे फक्त कीर्तनामधनं घेऊन जा. कीर्तन सगळीच करतात महाराज. आता लय गोंगाट झालाय माहिती. दगड हाणलं तरी आधीच कीर्तन करायला लागतोय, माणसाला लागणच. त्याच्यामुळं आपण संसारामध्ये वागत असताना आपलं अंतकरण फक्त चांगलं ठेवा. परमार्थाविषयी अंतकरण आपलं चांगलं पाहिजे. प्रत्येक लोकांविषयी आपलं मत चांगलं पाहिजे. कारण संसारामध्ये नात्यांमध्ये दरार आली महाराज. बहीण भावाचं नातं संपलं, भावा भावाचं नातं संपलं. लक्षात असू द्या, रामायण सामान्य नाही. रामायण जर तुम्ही ऐकलं ना, रामायण जर तुम्ही वाचलं, तर तुम्ही भावा भावाशी कधी सुद्धा भांडण करू शकत नाही आणि बहिणी बहिणीशी कधी सुद्धा भांडण करू शकत नाही. राम प्रभू वनवासाला निघाल्या बरोबर 14 वर्ष गादी मोकळी राहिली रामायणातली. हे भावा भावातलं प्रेम ऐकून जावा. 14 वर्ष महाराज गादी मोकळी होती, रिकामी राहिली. पण महाभारतातली गादी रिकामी राहिली नाही. कोण ना कोणतरी त्याच्यावर भांडण करून बसले जाऊ. ज्याला राजकारण करायचं ना, त्यानं महाभारत 100% वाचायचं, तर राजकारणात पडायचं. नाही, राजकारण जर ज्या माणसाला करायचंय ना, त्यानं महाभारत एकदा वाचायचं. आणि ज्याला चांगला प्रपंच चांगला करायचा, संसार चांगला ठेवायचा आहे, संसारामध्ये सुख शांती निर्माण करायची, त्यानं रामायण वाचायचं. विठाला 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 विठाला. रामायण महाभारतामध्ये फरक महाराज असा आहे, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं तर महाभारत घडतं. आणि रक्त जर रक्ताच्या कामाला आलं, रामायण झाल्याशिवाय राहत नाही. माझं ते माझं, समोरच्याचं सुद्धा माझंच, माझं ते माझं, समोरच्याचं सुद्धा माझंच, ह्याला म्हणायचं महाभारत. आणि माझं ते भावाचं, भावाचं ते हे भावाचंच, ह्याला म्हणायचं रामायण. राम प्रभू 14 वर्ष वनवासाला निघून गेल्या बरोबर भरतजींना महाराज तो विरह सहन झाला नाही. भावा बर का, विरह सहन झाला नाही. सावत्र भाव आहे तरी विरह सहन झाला नाही. भरतजींनी शपथ घेतली. बाबा काय शपथ घेतली? ज्या प्राणप्रिय रामाचे माझे प्रभूंचे चरण या भूमीवरती येत ना, त्या भूमीवरती मी राहणार नाही. बाबा गुहा केली, गुहेमध्ये राहिले. पण शत्रुघ्नाचा त्याग बघा ना हो, शत्रुघ्नाचा त्याग बघा. शत्रुघ्न गादीवर बसायला पाहिजे होतं का नाही? गादीवर बसले नाहीत. भावा भावाचं प्रेम आहे का रामायणामधलं? राम प्रभूच्या पादुका घेतल्या महाराज. 14 वर्ष त्या गादीवरती पादुका ठेवून राज्य केलं महाराज शत्रुघ्न. पण गादीवरती प्रवेश सुद्धा केला नाही. हे भावा भावातलं प्रेम आहे. कधीतरी रामायण महाभारत माणसानं वाचलं पाहिजे. पण माणसं काय करते ती माहितीये का? 2 तास चहा पेत पेत पेपर वाचते ती.
पण रामायण महाभारत वाचायला, ज्ञानेश्वरी वाचायला, गाथा वाचायला लोकांकडे आता वेळ राहिला नाही. लोकांना जलद गोष्टी पाहिजेत. लवकर गोळी खाल्ली की बरं वाटलं पाहिजे, माळ घातली की चांगलंच झालं पाहिजे माझं हवं. लोकांना ही भ्रम झालेला आहे. लक्षात असू द्या, ही सवय आहे ना, ही चांगली नाही. विठाला 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 विठाला. पक्ष्यांमध्ये, जनावरांमध्ये, माणसामध्ये फरक आहे महाराज. जनावर महाराज आडवं आहे पण सरळ चालतंय. जनावर आडवं आहे पण सरळ चालतंय. माणूस महाराज सरळ आहे पण कदापि आडवाच आहे. सारखा आडवाच चालतोय. सप्ताह आला की आडवा आहे, गावातली यात्रा आली की आडवी आहे, राजकारण आलं की आडवाच आहे. सगळीकडे आडवाच काम आहे. तो माणूस आहे. काय झालं, एक भला मोठा महाराज, एक ट्रक चाललेला लक्षपूर्वक आहे का, माझा फेटा नीट आलाय का, इको हे का ती शिट्टी वाजून देऊ नका, माझा फेटा नीट आलाय ना, फेटा परत घालू काढून नको ना. माझ्याकडे बघा, मी बिंबीच्या देटापासून वराडतोय. माझ्याकडे बघा की आलं की मी सांगतो कोण आलंय ती. तुम्हाला टेन्शन घेऊ नका, मला बी आळंदीला जायचंय की, मी जाणार आहे इथनं. मी बरोबर 12:05 फुलं टाकतो, काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आता मी काय सांगत होतो, काय सांगत होतो मी, कीर्तन. विठाला 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 विठाला. माणसामध्ये आणि पक्षामध्ये एक फरक आहे बाबा. काय फरक आहे, एक भला मोठा ट्रक चालला होता आणि त्या ट्रक मधून एक तांदळाची गोणी खाली पडली. गोड आहे का, शिट्टी वाजते. तांदळाची गोणी बाहेर पडल्याबरोबर काही पक्षी त्या ठिकाणी आले. पक्षी त्या ठिकाणी आल्याबरोबर त्या पक्ष्यांनी काही दाणे टिंपले आणि त्या पक्ष्यांनी दाणे टिपल्याबरोबर काही पक्षी उडून गेले. दुसरी पक्षी आले, दाणे टिपले आणि उडून गेले. आणि ही भलं मोठं तांदळाचं पिशवी म्हणा, पोत म्हणा पडलेलं हे मनुष्यानं बघितलं. मनुष्यानं बघितल्या बरोबर जे पक्ष्यांनी केले तो मनुष्य करणार आहे का बाबा? गोड आहे का बाबा? करणार आहे का? नाही. पक्ष्यासारखं नाही वागला. खाली पडलेला सुद्धा त्या ठेक्यामध्ये भरलं, ठेकच उचलून घेऊन गेला. माणसाचा असा पक्ष्याचं वेगळं आहे महाराज. संत महात्मे सांगतात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वावरत असताना नात्यांमध्ये जर तुम्ही गुंतला तर या संसारामधून तुमची कधीच सुटका होणार नाही. मग काही साधक मंडळी महाराज नाथ महाराजांपाशी बसली होती. महाराज, आमच्या घरचे वडील गेले, आमच्या घरची आई गेली, आमच्या घरचा भाऊ गेला, आमच्या घरची बहीण गेली, आमच्या घरचा मुलगा गेला, आमच्या घरची मुलगी गेली. आम्हाला खूप वाईट वाटतंय, आम्हाला खूप दुःख होतंय. महाराज सांगतात, जीवनामध्ये जगत असताना माणसानं नामस्मरण करत जगलं पाहिजे. कारण का, अरे प्रत्येक माणसापाशी एक ना एक दिवस काळ येणार आहे, एवढं लक्षात असू दे. काळ प्रत्येकाकडे आहे. आपण वाईट मार्गाला गेलो की काळ मागे लागला. आपण आई वडिलांची सेवा नाही केली की काळ मागे लागला. आपण महाराज व्यसन, वाईट मार्गाला लागलो, व्यसन महाराज केलं की काळ मागे लागला. लक्षात असू द्या. आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये फरक झाला की काळ मागे लागला. काळ मागे लागतो आणि हे प्रत्येकाच्या काळ मागे लागलेलाच आहे. अहो, देवाला मारावं लागलं, येथे नाही उरू आले अवतार. इथं आपण कोण आहे? संत महात्मे सांगतात, लक्षपूर्वक ऐका. ज्यांच्या घरून आई गेलेली आहे, वडील गेलेले आहेत, त्यांचं सांत्वन करण्यासाठी हा अभंग आहे. महाराज सांगतात, काळजी करू नका. प्रत्येक घरचा एक माणूस गेलेला आहे. जसं पक्षी दाणे टिपतात आणि महाराज तिथून उडून जातात,
तसं या ठिकाणी आपण या संसारामध्ये आलो रे आणि आपल्याला एक ना एक दिवस जायचंय. अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. महाराज आम्हाला सगळं समजतंय व पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, पण आमच्या घरचे वडील गेलेले आहेत. आम्हाला दुःख आहे ना हो. वडील जाणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. वडील जाणं म्हणजे आधार जाणं. ज्या घरची आई निघून गेली त्या घरचं प्रेम संपलं, आणि ज्या घरचे वडील निघून गेले सगळ्यात मोठा आधार निघून गेला. तुमच्यावरती आता कुणी बी प्रेम करू द्या, वडील गेल्यानंतर तुमच्यावरती कुणीही प्रेम करू द्या, जोपर्यंत वडिलांचा हात महाराज आपल्या खांद्यावरती आहे तोपर्यंत कधी सुद्धा भ्यायचं नाही. आणि वडिलांचा हात निघून गेल्याबरोबर तुमच्या खांद्यावरती कुणी बी हात ठेवू द्या, तो स्वार्थासाठी तेवढा हात लक्षात असू द्या. कारण का लक्षात असू द्या, महाराज सांगतात वडील गेल्याबरोबर घरचा आनंद निघून जात असतो. महिला मंडळ मला सांगा, झाडू असतो झाडू, तो झाडू आळ्यानं घट्ट बांधल्याबरोबर तो अख्खं अंगण झाडून काढतो. आजी बरोबर आहे की नाही? अख्खं अंगण झाडून काढतो. पण त्या झाडूचा जर आळा तुटून गेला, बोला महिला मंडळ, तो झाडू झाडून काढेल का? आळा तुटून गेला, काड्या अस्तव्यस्त पडल्या, तो झाडू झाडून काढणार नाही. कारण का आळा तुटून गेला. तसं महाराज या काळे परिवाराला वडील रूपी आळ्याने महाराज घट्ट बांधून ठेवलेलं होतं. तो आळा आता तुटून गेला. महाराज सांगतात बांधल्या पेंडीचा सुटला से आला, बांधल्या पेंडीचा सुटला से आला, बांधल्या पेंडीचा तुटला से आला, बांधल्या पेंडीचा तुटला से आला. उलट वाजतंय उलट. थांबा थांबा बाबा, त्यांच्या संग वाजव, त्यांच्या संग. हा. माझ्या ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये सगळ्यात मोठा त्रास झाला. संत महात्म्यांना सगळ्यात त्रास झालेला. आपल्याला त्रास झाला एवढ्यात काही नवल नाही महाराज. आपल्याला थोडा त्रास झाला तर माणूस औषध पिते, आणि जे औषध पिले त्याला विचारा कसं असत. ती औषधाचं खोक जरी दिसलं तरी वाईट इकडून जात. खोक वाईट आहे. थोडा तरी त्रास झाला तरी माणसं सहन करत नाही. ती ही नवल लोकांचं आहे हो. वाईट वाटत. संत महात्म्यांना किती त्रास झाला. आळंदी मध्ये माझ्या ज्ञानोबरायांना
चारही भावंडांना इतका त्रास झाला, संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं गेलं. माझ्या ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये दगड टाकले हो, दगड टाकले, दगड, माती टाकली, शेण टाकलं. डोळ्यासमोर प्रसंग उभा करा. समाधी सोहळा ज्ञानोबरायांचा उद्या. दगड टाकल्याबरोबर ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून पाणी आलं. मी आज एवढा काय अपराध केलाय? लोक मला संन्यासाची पोरं म्हणून, संन्यासाची मुलं म्हणून हिनवतात. मी असं काय वाईट केले हो? ज्ञानोबरायांचा विचार केला, निवृत्ती दादांचा विचार केला, मुक्ताबाईचा विचार केला, सोपान देवांचा विचार केला, तर महाराज डोळ्यासमोर आपली बी मुलं येतात ना. ज्या वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या ज्ञानोबरायांनी महाराज घातला. आई वडिलांनी देहांतर प्रायचित्त द्यावं मुलांसाठी, का? समाजामध्ये अधिकार भेटावा. त्या ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये शेण, दगड, माती जर पडत असेल महाराज, तर हा समाज फक्त आणि फक्त पैशाच्या मागे आहे. वाईट वाटत, वाईट वाटत बाबा, वाईट वाटत. भिक्षा पात्र मागण्यासाठी माझ्या ज्ञानोबरायांनी जावं, माय भिक्षाम देई. एका माय माऊलीनं यावं महाराज. ज्ञानोबराय दिसल्या बरोबर मागच्या घरामध्ये जावं, घरामधून शेण आणावं, झोळीमध्ये टाकावं. माझ्या ज्ञानोबरायांच्या डोळ्यामधून पाणी आलं. ज्ञानोबराय सांगतात, माय, ए माय, मला आई नाही ग, मला आई नाही. अगं मला आई असती तर हे शेण माझ्या डोळीमध्ये पडलंच नसतं. माझे वडील जर असते तर हे शेण माझ्या झोळीमध्ये पडलं नसतं, माय, पडलं नसतं. माझे वडील गेले ग, आई गेली. माझ्या जीवनामध्ये आई वडिलांचं प्रेम राहिलं नाही ग माय, राहिलं नाही. आणि हे जर प्रेम मला भेटलं असतं तर मी तुझ्या दारामध्ये कधी सुद्धा आलो नसतो. ज्यांच्या घरचा बाप गेला त्यांना किंमत कळते. या परिवाराला विचारा, बाप गेल्यानंतर बापाची किंमत काय असते. बाप जरी महाराज सोप्यामध्ये बसलेला असला तरी महाराज वेगळा रुबाब आहे घरचा, आणि आई जरी महाराज घरामध्ये बसलेली असते तरी वेगळा रुबाब आहे घरचा. ज्ञानोबराय रडायला लागले. ज्ञानोबरायांनी महाराज तिथून निघून आले, रडत निघून आले. ज्ञानोबराय रडत. ज्या ज्ञानोबरायांना एवढा त्रास झाला तरी ज्ञानोबराय म्हणतात, हे विश्वची माझे घर, माझं घर म्हणजे अख्खं विश्व आहे हो. ज्ञानेश्वरी बघा, हरिपाठ बघा. या ज्ञानोबरायांनी जेवढे जेवढे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांमध्ये समाजाविषयी एक सुद्धा शब्द महाराज विरोधात नाही. वाईट शब्द महाराज ज्ञानोबरायांनी वापरला नाही हो, नाही वापरला. तरी ज्ञानोबराय सांगतात, अरे या जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी, असू द्या मामा, या जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी मी पंढरपूरला जाईन आणि अख्ख्या या जगाचा संसार सुखाचा करेन. संतांच्या सुद्धा जीवनामध्ये आई वडिलांचं प्रेम हिरावून घेतलं गेलं, प्रवृत्त केलं महाराज. आत्महत्यासाठी प्रवृत्त या समाजाने केलेला आहे. हा समाज वाईट आहे. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जमीन आहे, पद आहे, तोपर्यंत हा समाज तुमच्या मागे आहे. ज्या दिवशी तुमच्या मागचा पैसा निघून जाईल, पद निघून जाईल, अख्खा समाज महाराज मागून जात असतो. थांबत नाही महाराज कोण आपल्या माग. पैशापुरती लोक आपल्या माग फिरतात, लक्षात असू द्या. जोपर्यंत पद आहे तोपर्यंत 4-5 गाड्या आपल्या मागे ध्यानात असू द्या. आणि समाजाविषयी नाही, घरी सुद्धा तसंच आहे.
घरामध्ये सुद्धा काही ना काहीतरी आपण देतोय तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. अरे म्हाताऱ्या बापानं थरथरत्या हातानं महाराज घरामध्ये यावं आणि घरच्या सुनाला सांगावं, तांब्या भरून दे ग माय, ए पोरी तांब्या भरून दे. घरच्या सुनानं म्हणावं, बसा खाली आम्हाला काम आहेत. असं म्हटल्या बरोबर बाबाच्या डोळ्यातनं पाणी येत. का? अरे एवढा मोठा मी संसार उभा केला, घरामध्ये मला किंमत नाही. सगळ्या गोष्टी मी जीवनामध्ये मी कमवल्या. अरे किती दिवस आपल्याला किंमत आहे या समाजामध्ये? लक्षपूर्वक आहे का? जोपर्यंत आपल्या मागं काही ना काहीतरी पद आहे, पैसा आहे, तोपर्यंत लोक आपल्याला किंमत देतात बाबा. नाहीतर आपल्याकडे जर पैसा नसेल, पद नसेल, काहीच नसेल तर लोक आपल्याला किंमत देत नाहीत. लक्षात असू द्या. घरामध्ये काही ना काहीतरी आपण आणून देतोय तोपर्यंत आपल्याला किंमत घरामध्ये. घरामध्ये द्यायचं बंद करा महाराज, घरामध्ये किंमत आपल्याला राहणार नाही, कधी सुद्धा किंमत राहणार नाही. एवढं सगळं माझ्या ज्ञानोबारायांनी कमवलं. अरे माझ्या ज्ञानोबारायांना आईचं प्रेम भेटलं नाही, माझ्या चारही भावंडांना बापाचं प्रेम भेटलं नाही, आईचं प्रेम भेटलं नाही. पण माझ्या ज्ञानोबाराय या जगाची आई झाले महाराज, अनाथाची माय झाले. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित. तुम्हाला सांगू का, ज्यांना आई वडील नाही, ज्यांना वडील नाही, ज्यांना आई नाही, त्यांनी आळंदीला जावा, समाधीवरती दर्शन घ्या. किती मोठा संसारामध्ये त्रास असू द्या, प्रपंचामध्ये त्रास असू द्या, किती मोठं कर्ज आपल्यावरती असू द्या, आणि कर्ज असेल तर अलीकडे बघतोय महाराज मी, कर्जासाठी लोक काही ना काही करतायत आणि आपला जीव देत आहेत. अजिबात असल्या गोष्टी परत परत हे जीवन नाही, हे परत परत जीवन नाही. जीव द्यायच्या भानगडीत जास्त पडू नका, अजिबात जीव द्यायच्या भानगडीत जास्त पडू नका, काही सुद्धा होणार नाही महाराज. तुम्हाला असं वाटतंय ना आळंदीमध्ये जावा, ज्ञानोबारायांच्या समाधीवरती तुम्ही दर्शन घ्या, वेगळं महाराज, वेगळी ऊर्जा आपल्या अंगामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. अंगामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मग ज्ञानोबाराय आम्हाला पावतील का महाराज? पावतील का? का पावणार नाहीत तुम्हाला ज्ञानोबाराय? तुम्ही गेलाच नाही ना. ती माय आहे, लेकरानं आईला मारलं तरी आई त्या लेकराला जवळ घेते. गोड आहे का? लेकरानं आईला मारलं तरी आई त्या लेकराला जवळ घेते, तशी माझी अनाथाची माय ज्ञानराज माऊली आहे. तुम्ही किती जरी अपराध केले महाराज, समाधीवरती डोकं जरी टेकवलं तरी महाराज ज्ञानोबाराय तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. पण लोक आळंदीला न जाता इकडं तिकडं महाराज फिरतात. तुम्हाला खरं सांगतो, खरंच आळंदीला या, माझी ज्ञानोबाराय माऊली अशी आहे, तुम्हाला आईचं प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 पक्षासारखं जगा. या पक्षासारखं जगल्यानंतर आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होणार नाही, आणि या पक्षासारखं जगलं तर आपल्याला ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही. कारण का? पक्षी हे सामान्य नाहीत, त्यांच्या लक्षात येतो दाणं टिपल्यानंतर उडून जायचं. तसं महाराज माणसाचं नाही. माणूस त्याच ठिकाणी गुरफटून राहतो, हे माझं ते माझं ते माझं करत या ठिकाणी गुरफटून राहिल्यामुळं जीवनामध्ये जगत असताना 5 सुख प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाची आहेत. 5 सुख काय आहेत? थापता का? सोडला. 5 सुख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. ताट बसा सगळ्यांनी, झाले कीर्तन आपलं. 12:05 बरोबर सोडणार, काळजी करू नका. मी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 5 सुख आहेत. काय 5 सुख आहेत? कुठली 5 सुख आहेत ऐका. पहिलं सुख, माझ्याकडे जास्त पैसा पाहिजे. दुसरं सुख, माझं शरीर चांगलं पाहिजे. तिसरं सुख, बायको प्रेम करणारी पाहिजे. चौथं सुख, बायको गोड बोलणारी पाहिजे. आणि पाचवं सुख, माझी मुलं माझ्या ऐकण्यात पाहिजे.
पाच सुख लक्षात आली का? पाच सुख लक्षात आली का? हे सुख पाच असली की त्याचा संसारच चांगला झाला. संसारामध्ये दुसरं काय लागत नाही. पाच सुख. पैसा जास्त पाहिजे 1, शरीर चांगलं पाहिजे 2, बायको गोड बोलणारी पाहिजे 3, हा बायको प्रेम करणारी पाहिजे 4. म्हणजे अशा 2 बायका नाही त्या बरं का. नाही तर तुम्ही मचाल महाराज सांगतात एकीतच 2 गुण. आता लय अवघड झाले लग्नाचं. जेवढी राहिली ती तेवढी थोडक्यात राहिलीच आता. शादी ऐसा लड्डू है जो खाए वो पछताए आणि जो न खाए त्याला वाटतं यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. एवढी सोपी गोष्ट नाही होती. संसार सामान्य नाही महाराज. संसार सामान्य नाही. लक्षात असू द्या. संसार सामान्य नाही. पक्षासारखा संसार आपल्याला जमला पाहिजे. मला सांगा, चिमणीचं कोट बघितलंय का? कुठं चिमणीचं कोट कुठं असत? झाडाव नाही. बोला की. वळचणीला विहिरीपाशी असतं. पण विहिरीत कुठं असतं? जिथं महाराज झाडाचा फांदा विहिरीत गेलेला आहे त्या विहिरीच्या फांद्यावरती ते कोट असतं. इंजिनियर आहे. इंजिनियर चिमणी इंजिनियर आहे. पक्षी इंजिनियर आहेत. आपण इंजिनियर म्हणूनच महाराज आपण नसतोय. इंजिनियर पक्षी सुद्धा आहेत. चांगलं घर बांधलं पक्ष्यांनी. विहिरीत महाराज कोट गेलेलं आहे. तिला माहिती आहे माझी बाळ माझं पिल्लू या कोट्यामध्ये ठेवल्यानंतर शिट्टी वाजते. कोट्यामध्ये ठेवल्यानंतर वरनं जरी साप सरपटत आला आणि महाराज कोट्यामध्ये तोंड घालण्याचा प्रयत्न केला तरी तो विहिरीत पडला पाहिजे. असं महाराज इंजिनियर सारखं. इंजिनियर सुद्धा जमणार नाही. नाही असू दे की, पण चिमणीच असते की ती सुद्धा नाही. मी ह्याच्यातलं सांगतोय, हिरीतलं सांगतोय. हिरीतलं सांगतोय. साप आला तरी महाराज तो पाण्यात पडावा असं इंजिनियरचं डोकं आहे. कोण आहे ती? पक्षीच आहे ना. पक्षीच आहे. लक्षात असू द्या. त्या पक्ष्यासारखं आपल्याला जमलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघाल्या बरोबर भागीरथीला भेटायला गेले. मुलीला भेटायला गेले. मुलीला भेटायला गेल्याबरोबर जगद्गुरु तुकोबराय मुलीला भेटायला गेले. मुलीला आनंद जी झाला. बाप आल्यानंतर कुठल्या मुलीला आनंद होत नाही हो. बाप आल्यानंतर कुठल्या मुलीला आनंद होत नाही. ज्यांना मुलगी आहे ना, मुलगी लक्षात असू द्या, ते सगळ्यात भाग्यवान आहेत. ज्यांना मुलगी आहे. मुलीचं प्रेम म्हणजे साक्षात आईचं प्रेम आहे. लक्षात असू द्या. ज्यांना मुलगी आहे ते सगळ्यात भाग्यवान आहेत. कारण का नवरा बायकोची भांडणं व्हावी. नवरा बायकोची भांडणं झाल्याबरोबर बाप उपाशी झोपतो. सगळी जेवण करतात पण घरची पोरगी जेवण करत नाही. काय बाबा उठा जेवण करा. बाबा म्हणतात मला जेवायचं नाही. तरी मुलगी सांगते बाबा तुम्ही जर नाही जेवला ना तर मी जेवणार नाही. ही मुलीचं प्रेम आहे. लक्षात असू द्या. ज्याला मुलगी आहे ना सगळ्यात भाग्यवान आहेत. आणि ज्यांना ज्यांना मुलं येते का नाही, ज्यांना पेड वाटलं ते गावाला त्यांनी लक्षात असू द्या. घ्या पेड घ्या पेड घ्या पेड. का मुलगा झालाय घ्या पेड. त्यांना आता विचारा की काय अवस्था आहे. ती म्हणते हो नसता झाला तरी परवडला असता. अवघड आहे हो. म्हणून या शब्दाचं वाईट वाटून घेऊ नका. मी आता शब्द बोलणार आहे. ज्यांना मुलगी आहे ती सगळ्यात भाग्यवान आहेत. आणि ज्यांना मुलगी नाही ते सगळ्यात दरिद्री माणूस आहे. माझ्यासारखा 2 मुलं आहेत मला. सगळ्यात दरिद्री आहे हो मी. आता मी पेड वाटलं नाही तर पेड वाटलं नाही. खरंच वाटलं नाही. गादीव सांगतोय खरंच वाटलं नाही. का मला सगळी म्हणली सासरवाडीकरची पाहुणे मंडळी महाराज तुम्ही पेड वाटलं नाहीत. काय जेवण वगैरे कोणा अजिबात जेवणाचा विषय काढायचा नाही. म्हणलं पेड आहेस तर नाहीच नाही. जेवणाचा नाहीच नाही. म्हणलं का ज्या दिवशी ही 2 पोरं मला सांभाळतील त्या दिवशी मी जेवण देतो. म्हणलं तवर देणार नाही. ऐका देण्यात असू द्या. मुलीचं प्रेम हे सगळ्यात जास्त आहे. जगद्गुरु तुकोबाराय मुलीला भेटायला गेले आणि मुलगी सांगते बाबा मला भारी वाटलं तुम्ही मला भेटायला आलाय.
असंच मला सारखं भेटायला येत जा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पोरे अगं सगळ्याला जाणं आहे, संत असलं म्हणून काय झालं, मला जाणं आहेच, मला जाणं आहेच ना. मग भागीरथी सांगते, बाबा मला विचारल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. जगद्गुरु तुकोबराय महाराज देऊळगामध्ये आल्याबरोबर वाड वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग, बोलावितो बोलावितो. भगवान परमात्मा येऊन थांबला होता आणि आल्याबरोबर जगद्गुरु तुकोबराय महाराज विराजमान झाले गरुडावरती. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगने झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवान परमात्मा आल्याबरोबर माझे जगद्गुरु तुकोबराय विराजमान झाले आणि वैकुंठाला गेल्याबरोबर ही बातमी जगद्गुरु तुकोबरायांच्या मुलीला कळाली, भागीरथीला. धावत पळत महाराज देहूगावामध्ये आले. देहूगावला जर कोण गेला असेल तर पांडुरंगाचं मंदिर आहे. पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर भागीरथी उभा राहिली, धायधाय मोकलून रडत आहे. देवाला महाराज थरथर देव कापायला लागला. देवाला विचारलं, देवा सांग माझे बाबा गेले कुठे? बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी दावा, भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. भागीरथीनं धावा केल्याबरोबर हाक जशी वैकुंठामध्ये गेली तसे जगद्गुरु तुकोबराय खाली यायला निघाले. देवाने अडवलं, महाराज वैकुंठ सहजासहजी कुणाला बी नाही, तुम्ही तर सदैव देह वैकुंठाला घेऊन आला. असं म्हटल्याबरोबर, लक्षपूर्वक ऐका, म्हटल्याबरोबर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ऐक देवा, संत म्हणून तू या ठिकाणी मला आणलं हे मला मान्य आहे, पण माझ्या मुलीसाठी मला खाली जावं लागेल. जगद्गुरु तुकोबराय मुलीसाठी खाली आले, भागीरथीची भेट घातली आणि दायदाय मोकलून महाराज भागीरथी जगद्गुरु तुकोबरायांपाशी रडली. बाबा मला सोडून तुम्ही का गेला? लक्षपूर्वक ऐका, जगद्गुरु तुकोबरायांकडे एवढं सामर्थ्य होतं म्हणून जगद्गुरु तुकोबराय खाली आले. महाराज आपल्याकडे एवढं सामर्थ्य नाही की आपले वडील आपण खाली बोलू. जगद्गुरु तुकोबराय खाली आले आणि भागीरथीला सांगतात, भागीरथी ऐक, नाथ महाराज सांगतात तसं आपल्याला वागावं लागेल. नाथ महाराजांनी सांगितलं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, एक ना एक दिवस हे सत्य महाराज आहेच की प्रत्येकाला या ठिकाणाहून जायचे म्हणजे जायचेच. आणि आम्हाला सुद्धा जाणं होतं म्हणूनच आम्ही विराजमान झालो गरुडावरती, वैकुंठाला निघून गेलो. तसं सगळ्यांनी राहिलं तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे, जोवरी प्राचनाची दोरे, जोवरी प्राचनाची दोरे, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे.
डोळ्यामधून पाणी येतं ना. महाराज, जीवनामध्ये जर मी चांगला वागला असतो तर ही वेळ माझ्यावरती आली नसती. कर्माचं फळ तू भोगाया का रे, रडतो धडधडा. कर्माचं फळ तू भोगाया का रे, रडतो धडधडा. नर जन्मा वेड्या पाण्याचा बुडबुडा, नर देहा वेड्या पाण्याचा बुडबुडा, नर देहा वेड्या पाण्याचा बुडबुडा. कारण दवाखान्यामध्ये झोपल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण जीवनामध्ये चांगलं वागायला पाहिजे होतं. मग मी म्हणतो आपल्याकडे हा देह आहे ना, महाराज सांगतात हा देह आहे तोपर्यंत पांडुरंग रूपी धन आपल्या पदरात पाडून घ्या. काय झालंय माहितीये का, पैसा सगळ्याकडे आहे. पैशाचं माणूस बुहळं कांबरू नाही, लोकांचा पैसा जास्त आहे लोकांकडे. पैसा असं काय राहिलं नाही. पण जीवनामध्ये जगत असताना आपला उद्धार कशा पद्धतीनं व्हावा, महाराज काय करावं लागेल आमच्या जीवनामध्ये आमचा उद्धार व्हावा? काय करावं लागणार नाही. कलियुगामध्ये आमचा उद्धार व्हावा, आम्हाला समाधान वाटेल असं काहीतरी सांगा महाराज. बाकी तुम्ही काय दुसरं सांगू नका. ऐका, समाधान वाटेल तुम्हाला असं सांगतो. आमच्या मनाला समाधान वाटेल, आमचा अट्टहास चांगला व्हावा, या जीवनामध्ये आम्हाला आमचा शेवट गोड व्हावा, पक्षासारखं आमचं जगणं असावं असं काहीतरी सांगा. एक अट्टहास जीवनामध्ये आपला चांगला ठेवा. काय समाधान वाटेल? आपली मुलं चांगली शिकवा, आपली मुलं चांगली शिकवा, आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करा. आपला शेवट गोड आहे हो, आपला अट्टहास चांगला आहे, आपला संसार प्रपंच आपल्या चांगल्या पद्धतीने उभा करा. आपला अट्टहास आहे. आपण समाजामध्ये वागत असताना आपल्याला एक आदर्श निर्माण व्हावा आपला स्वतःचा, आपल्या मुलांना. असा आपण जीवनामध्ये वागलं पाहिजे. अट्टहास करा ना असा जीवनामध्ये. आपला जीवनामध्ये एकच अट्टहास आहे, मला 6000ची जिरवायचीच आहे. अट्टहास आपला हे आहे. तुम्हाला सांगतो जिरवा जिरवी राहिली नाही आता. काय राहिलं नाही जीवनामध्ये. माणूस सकाळी म्हणतोय माझ्या संग चहा पित होता वा, आता कळतंय गेलंय म्हणून. काही सुद्धा नाही. मी सांगतो मुलं चांगली शिकवा. गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाज मान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते मुलांना दिलंच पाहिजे. मुलांना दिलंच पाहिजे शिक्षण हे सामान्य नाही, पण मुलांना तेवढं शिकवा. पोरं आपल्याला लायक समजतील तेवढं शिकवा. एवढं नका शिकवू बाग पोरं आपल्याला नालायक समजतील. वाईट वाटलं महाराज, रिटायर महाराज मेजर आहे, रिटायर मेजर. परवाची बातमी जर तुमच्या मोबाईलला येत असेल तर बघा, एवढ्या आठवड्यातली बातमी आहे. रिटायर मेजर आहे. घरामध्ये मुलांनी महाराज ठेवलं आणि मुलं परदेशामध्ये निघून गेली. का? एक सेवक फक्त ठेवला सेवा करण्यासाठी. आणि ती कशासाठी तरी बाहेर गेलं निघून, कुलूप घालून काहीतरी सामान आणण्यासाठी. त्याचा अपघात झाला आणि ती जागेवरतीच मरण पावलं. पण रिटायर मेजरला उठता सुद्धा येत नव्हतं, बसता सुद्धा येत नव्हतं, झोपून होतं जागेवरती. 3 महिने खोली उघडली नाही. 3 महिने बसलेले, 3 महिने खोली उघडलेली नाही. 3 महिन्यांनी मुलं माघारी आली आणि बघितलं तर नुसता सापळा होता, नुसता सापळा होता. मी वेळोवेळी लोकांना हेच सांगतोय, मुलं शिकवली पाहिजेत या मताचा मी बी आहे ना. तुम्ही माझ्या असे अवतारावरती जाऊ नका, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे बर का. आहे ना, शिक्षण आहे ना, पण तेवढं शिकवा पोरं आपल्याला लायक समजतील. एवढं नका शिकवू पाक पोरं आपल्याला नालायक समजतील. तुम्हाला सांगू का, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा. मुलांवरती योग्य ते संस्कार करा. तुम्हाला लक्षात येते समाजामध्ये काय चाललंय ते. पोरं आपली चांगले शिकवा, पोरांवरती चांगले संस्कार करा. भास जीवनामध्ये दुसरं काय करू नका. माणसाला वाटतं पैसा कमावल्यानंतर संसार चांगला चालेल, एवढं सोपी गोष्ट आहे का महाराज? पैसा सगळ्याकडेच आहे मी सांगतोय, पण पोरं चांगली असल्यानंतर सगळ्यात मोठी संपत्ती तुमच्याकडे आहे. ऐका, मला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मला सांगा, बापामुळे मुलाची कर्तबगारी वाढते का मुलामुळे बापाची कर्तबगारी वाढते हो? खूप सुंदर प्रश्न आहे. पटकन बोला, आपल्याला कीर्तन सोडायचे 12 पासला. तुम्ही बोलला तर पुढे जाईल, नाही तर मग जावा 12.
माझी चुकी नाही. बोला की इको कमी करा थोडा. मुलामुळे बापाची कर्तबगारी वाटते का बापामुळे मुलाची? बरं उदाहरण आहे का? चला उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ऐका. बाप मंत्री आहे, बाप मंत्री आहे, पण पोरग पेनारा निघाला. इको कमी करा. बाप मंत्री आहे पण पोरगा पेनारा निघाला. गाव काय म्हणाल? काय नाही बर का. बाप मंत्री आहे पण पोरग वाया गेलं ना. काय करायचं त्याच्या गाडीला आणि जमिनीला आणि बंगल्याला? काय करायचं त्याचं? पिणारा पोरग निघालं वाया गेलं पोरग. आता त्याची दुसरी बाजू आहे का? इकडं बाप मंत्री आहे, पोरगा पिणारा निघाला. आता पोरगा मंत्री आहे. आता पोरगा मंत्री आणि बाप महाराज चावडीपासून चालला होता. चावडीवरती बसलेल्या चावडीवरती माणसं असते ती सकाळ सकाळची. ही कुठं गेलाय, ती कुठं गेलाय, त्याचं काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, ही ह्याच्यातच व्यस्त असतात दिवसभर. ऐका. चवडीवरती बसलेल्या लोकांनी विचारलं, होय लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा? कुणाला म्हणली? बापाला. लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा. बाप काय म्हणतो माहितीये का? अरे मंत्री नाही रे, मंत्र्याचा बाप आहे मी, मंत्र्याचा. कुणामुळे कुणाची कर्तबगारी वाढली हो? अय बोला की. मुलामुळे बापाची कर्तबगारी वाढत असते. बाप गरीब असू द्या, पोरांवरती योग्य ते संस्कार केले ना, तुम्ही श्रीमंत झाला म्हणून समजा. पोरं चांगली शिकवा. लक्षात असू द्या, कितीही बोली मोठी संपत्ती असू द्या, पोरग वाया गेलेला असू द्या, लक्षात असू द्या, गुंट्यावर इकून टाकल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण आहे का? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा सांब. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा मुलगा सांब वाया गेलं महाराज. साधू संतांची चेष्टा केली, अख्ख्या कुळाचा नायनाट केला पोरांनी. अख्खं कुळ डुबलं महाराज, अख्खं कुळ राहिलं सुद्धा नाही कोण. म्हणून असल्यास लक्षात ठेवा, दोन प्रकारची मुलं आपल्या कुळामध्ये जन्माला येत असतात. एक म्हणजे वंशाचा उद्धार करणारी आणि दोन म्हणजे वंशाला लयाला घालवणारी. हा, जिजाऊ आई साहेबांचे संस्कार महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवरती होते. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली. मावळ्यांनी सांगितलं, राज 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 तुमच्यासाठी एक नजराण आणलेला आहे, नजराण आणलेला आहे. काय नजराण आहे? काही सोनं समोर केलं आणि कल्याणच्या सुभेदाराची सून महाराज समोर केल्याबरोबर बुरका खाली पडला आणि बघितल्या बरोबर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासन सोडलं आणि महाराज मुस्लिम स्त्रीच्या समोरून उभा राहिले. थरथर 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 कापत होती मुस्लिम स्त्री. तिला वाटत होतं आपल्या लोकांनी या स्वराज्य मधल्या स्त्रियांवरती अत्याचार केलेला आहे. माझ्या सुद्धा शरीराच्या चिंध्या चिंध्या होणार तिला असं वाटत होतं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासन सोडलं, समोरून उभा राहिले आणि महाराज मुस्लिम स्त्रीकडे पाहिलं आणि त्या मुस्लिम स्त्रीकडे बघून माझा राजा बोलला, महाराज अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ही आई वडिलाचा संस्कार आहेत. परवाची सातारा महाराज जिल्ह्यामध्ये घडलेली घटना, छोट्याशा मुलीवरती अत्याचार केला. लक्षात असू द्या, सर्व महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या पोराला महाराज ताकीद करा. वडीलधारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काळे परिवारामध्ये या ठिकाणी कार्यक्रम आहे. काहीतरी ऐकलं चांगलं. आपल्या मुलांना बजावून ठेवा. अरे आपल्या घरी सुद्धा आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे, ही सुद्धा बहीणच आहे तुझी. आणि बाहेर गेल्यानंतर तुझ्या नजरेची महाराज स्त्री भेटेल, जी बहीण भेटेल, ती सुद्धा तुझी बहीणच आहे. त्यात समजून सांगा. अत्याचार थांबतील महाराज. वाईट परिस्थिती आहे समाजामध्ये आणि न्याय भेटेल ह्याच्या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका. न्याय तर नाहीच, आता विषय संपलेला आहे. न्याय भेटेल या भ्रमामध्ये राहू नका. कुणीही कुणासाठी येत नाही. हा, म्हणून जरा जागवा. जीवनामध्ये जगत असताना मुलं चांगली शिकवा. अजून सांगतोय, माझ्या कीर्तनामधला मूळ पॉइंट आहे, मुलं चांगली शिकवा. तरुणांवरती सगळ्यात जास्त मी बोलतो का, तरुण चांगला शिकला पाहिजे, तरुण चांगला शिकला पाहिजे, चांगला घडला पाहिजे, तरच समाजामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी महाराज जातील. दुर्दशा झालेल्या समाजाविषयी ही सगळ्या गोष्टी समाजाविषयी जातील महाराज. आपला पोरगा चांगला शिकला की आपला प्रपंच चांगला झाला.
आपली मुलगी चांगली शिकली की आपला प्रपंच आपला संसार चांगला झाला. लक्षात असू द्या. आपले शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात दुसरं तिसरं जीवनामध्ये काही करू नका. आई वडिलांच्या पायावरती साक्षात दंडवत ठेवा. का? ते साक्षात देव आहेत. साक्षात देव आहेत. ते साक्षात देव आहेत. का? आई वडिलाची सेवा ही श्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे. तू का म्हणे माय बापे आवघी देवाची चरूपे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. पुन्हा मिळणार, पुन्हा मिळणार नाही आई बापाची माया. टाळी वाजवा. सगळ्यांनी टाळी वाजवा. झालं कीर्तन आपलं, काळजी करू नका. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजविली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. पुन्हा मिळणार नाही आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. जीवनामध्ये सगळं भेटल, सगळं. आई वडिलाचं प्रेम, आईचं प्रेम भेटणार नाही. ज्यांच्यापाशी वडील आहेत त्यांनी आता वडिलांना मिठी मारून घ्या. परत ही मिठी आपल्याला भेटणार नाही. ज्यांच्यापाशी आई आहे आताच मांडीवरती झोपून घ्या. परत आईचं प्रेम भेटणार नाही. बाप कष्टाचा काबाडी हो, बाप कष्टाचा काबाडी. उसरानं तो मोडतोया, बायका पोरांना ठेवून कांड उसाच मोडतोया. खवास खवाटी फाटलेलं सोयद्वाऱ्यानं शिवलेलं. माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप बाजारी जायाचा. हे उदार पादार कापड पोरांना आणायचा. बाप कष्टाचा काबाडी. बाप हा कष्टाचा काबाडी एवढं लक्षात असू द्या. हा, बापासारखं प्रेम या जीवनामध्ये कोण करणार नाही. त्याला एकच वाटत असतं माझी मुलं आणि मुली चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत, चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत. दुसरं तिसरं त्यांच्या मनामध्ये, बापाच्या मनामध्ये काही नसतं, काही नसतं महाराज. काही जीवनामध्ये त्याला वाटत नाही. फक्त माझी मुलं चांगली शिकली ना बस, दुसरं तिसरं जीवनामध्ये काही नको. म्हणून सांगतो बापानं कमावलेलं कधी सुद्धा कमावू नका. आपल्याला तो अधिकार नाही. जेवढं बापानं कमावले ना आपल्या, ते गमवायचा अधिकार आपल्याला कदापिही नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दुसरं तिसरं जीवनामध्ये काही करू नका. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी संत सांगतात जीवनामध्ये दुसरं तिसरं काही करू नका. फक्त आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा एवढं लक्षात असू द्या. आणि सेवा करा आणि भगवान परमात्म्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवा. अभंगाचं शेवटचं चरण.